नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वास्तूनुसार जाणून घ्या घरात कोणती झाडे लावायची, झाडे लावल्याने काय फायदे होतात. लोकांना सहसा घरात झाडे लावण्याची आवड असते. तुम्हालाही ती झाडे तुमच्या घरात ठेवायला आवडतील. वास्तुशास्त्रात याविषयी सविस्तर माहिती मिळते. ती झाडी कोणते त्वरित जाणून घ्या आणि त्याला ठेवण्याचे फायदे पहा. लोकांना सहसा घरात झाडे लावण्याची आवड असते, परंतु जर तुम्हाला कळले की अशी काही झाडे आहेत जी तुमच्या घराची फक्त शोभाच वाढवणार नाही, तर सोबतच तुमचे जीवन आनंदात विलीन करून टाकेल, तर नक्कीच तुम्हाला ती झाडे तुमच्या घरात लावायला आवडतील. सर्वप्रथम आवड्याचे झाड लावा. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरेकडील किंवा पूर्व दिशेला आवड्याचे झाड असावे. मानले जाते की जर या वनस्पतीची नियमितपणे पूजा केली गेली तर जीवनातील सर्व समस्या दूर होतात. त्याचबरोबर ज्या काही इच्छा असतात त्याही पूर्ण होतात. या झाडांमुळे संपत्ती, संतान प्राप्ती होते. वास्तुशास्त्रानुसार मालमत्ता, संततीची इच्छा असेल तर लगेच घरात दुर्वा लावली पाहिजे. त्यात नियमितपणे पाणी घाला आणि तोडून गणपती बाप्पाला अर्पण करा. मानले जाते की असे केल्याने जीवनातील दुःख देखील दूर होते. यासोबतच सुख, संपत्ती आणि संतती प्राप्ती होते. या वनस्पतीची लागवड केल्याने अपार कृपा प्राप्त होते. वास्तुशास्त्रानुसार घरात पारिजात लावल्याने सर्व देवी देवतांचा आशीर्वाद कुटुंबावर राहतो. मानले जाते की जर पारिजाताची फुले देवाला अर्पण केली तर त्या व्यक्तीला सोने दान करण्याइतकेच पुण्य मिळते. या वनस्पतीची लागवड केल्याने सुख आणि समृद्धी मिळते. वास्तुशास्त्रानुसार सुख आणि समृद्धीची इच्छा असेल तर घरात बांबूचे झाड लावावे. हे घराच्या कोणत्याही ठिकाणी लावू शकतो. मानले जाते की ते लावल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांच्या जीवनातील असलेली नकारात्मकता देखील दूर होते. यासोबतच कार्यक्षेत्रातही प्रगती होते. मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.